आदगाव टीमचे कॅप्टन सतीश पाटील एक मोठं नाव आहे आणि आज मात्र आमच्या समोर जॉईन झालेत. तर नक्कीच त्याला विचारू नक्कीच प्रथमतः आपल्याला करायची फलंदाजी काय निर्णय असेल, कुठल्या प्रकारचे खेळाडू तुमच्याकडे असतील जे चांगलं अटॅक पहिल्या वेळेस आपल्याला पाहायला मिळेल? आमच्याकडे सगळे सगळे चांगले आहेत. श्रमिक राऊत, नवीन नागवेकर, स्वागत पाटील आणि ते आदगावचे पोर आहेत, ते सगळे चांगले खेळतात. नक्कीच. आणि किती धावांवरती पोहोचण्याचा प्रयत्न असेल नक्की 4 षटकामध्ये? 40 पार. नक्कीच ऑल द बेस्ट आणि नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळेल. सतीश पाटील एक मोठं नाव आहे आणि त्यासमोर रुपेश आणि सर्व आदगाव टीमला नक्कीच शुभेच्छा असतील. आणि दोन्ही टीम्सला एका बाजूला वडोली संघ खेळताना पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदगाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चांगली मॅच, बिग फाईट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल कारण की दोन्ही मातब्बर संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील. चला, अंपायरच्या भूमिकेत आज आपल्याला पाहायला मिळतील ओमकार आणि शुभम मांजरेकर हे दोन्ही पंचांच्या भूमिकेत ऑफिशियल पंच असतील. चला आपण पंचांच्या भूमिकेत जायचं ऑन फील्ड विनंती असेल कारण की महत्वाचा दिवस आहे आजचा. आपण पाहतो आजचा दुसरा दिवस, मेगा फायनल डे. खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा, हक्काची स्पर्धा, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक नामवंत स्पर्धा म्हणजे याची ओळख सातत्याने अतूट मेहनत असते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि सातत्याने जर विचार केला तर 365 दिवस या स्पर्धेची मात्र वाट पाहिली जाते आणि त्याच प्रकारे आज मात्र हा अंतिम दिवस, तो क्षण मात्र आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने नक्कीच मोठी स्पर्धा आहे. थोडंसं बघा, सहकार्य करा. डकआउट मध्ये फक्त खेळाडूच बसतील याची देखील नोंद घ्या. आणि जेव्हा ग्राउंड मध्ये आपण एंटर करू तेव्हा नक्कीच इन लाईन मध्ये तुम्ही तिथे एंटर व्हा विनंती असेल कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. तर नक्कीच लाईव्ह थेट आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक घराघरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नेऊन ठेवण्याचं काम केलंय. 7 समुद्र पार संपूर्ण जगभरात जी ही स्पर्धा नक्कीच कॅप्चर केली जाते आणि खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये असेल कुठे मोठी स्पर्धा असेल पहिलं कॉल नक्कीच केलं जातं तो म्हणजे जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह याच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते. लगेच त्याचे प्रॉपरायटर आपण पाहतोय लगेच आमच्या समेत आज सकाळी जॉईन झाले होते परंतु थोड्याच वेळामध्ये ते इथे लगेच उपस्थित होतील. मयुरेश मयेकर असतील, त्यानंतर नक्कीच सिद्धार्थ बोरकर असेल आणि त्यानंतर आपण पाहतोय अमृत केसकर. खऱ्या अर्थाने कॅमेरामॅन आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कॅमेरामॅन त्यांच्या माध्यमातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आहे तेच मात्र आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. संपूर्ण टेक्निकल टीम त्यांची इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं जर विचार केला तर चांगली मॅच आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच, 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल.
हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो 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 चिक चिक बाय चिक हाव चिक इज नक्कीच याच दरम्यान आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य नितेश दादा पोलेकर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघाचे नक्कीच ओनर आहेत ते देखील तिथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आज त्यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट राऊंड मध्ये नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय वडील मैदानाच्या आत हिरवा असं मैदान जणू काही हिरवा रंगाचं गालीच्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की काय यावेळेस आपण पाहतोय लाईन मध्ये इथे मात्र शिस्तबद्ध असा संघ आपण पाहतोय एका बाजूला शिवांश इलेव्हन वडवली इथे मात्र एंटर झालाय चांगलं शिस्त या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते कारण की भंडारी प्रीमियर लीग हे मोठं नाव आहे आणि भंडारी म्हटलं तर शिस्त म्हणजे पहिली त्याचप्रमाणे इथे मात्र शिस्तबद्ध अशी ही स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध अशी लाईन आपल्याला पाहायला मिळते एंटर झालेत आजच्या दिवसाची पहिली मॅच सलामीर जोडी इथे मात्र मैदानाच्या आत एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते सतीश पाटील आणि नक्की शुभमला पण पाहतोय शुभम नागवेकर नक्की सतीश आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आत एक मोठं नाव आहे 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच खऱ्या अर्थानं ज्यांनी काल आमच्या समेत स्कोररच्या भूमिकेत काम बजावलं प्रथम ते देखील आज इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडू आहेत येस नक्कीच खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच आहे खऱ्या अर्थाने मोठमोठे सितारे आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील आपल्या समाजातील खऱ्या अर्थाने जे स्टार खेळाडू आहेत उभरते सितारे सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात तेच खेळाडू इथे मात्र आज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला जर विचार केला तर आयगाव देवीकडून खऱ्या अर्थाने मोठमोठे खेळाडू इथे मात्र खेळताना पाहायला मिळतील सतीश पाटील असेल तदनंतर श्रमिक राऊत असेल तदनंतर शुभम नागवेकर त्याचप्रमाणे प्रथम तदनंतर सचिन मोरे नक्कीच एक मोठमोठे नाव खऱ्या अर्थाने जुने जाणते खेळाडू तदनंतर स्वागत असतील ते देखील इथे खेळताना इन ऍक्शन पाहायला मिळेल तदनंतर दिग्विजय मोरे असेल आणि नक्कीच सातत्याने सुशांत सुर्वे तदनंतर क्षितिज नागवेकर आणि नक्कीच पूर्ण स्कॉर संपूर्ण त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे आणि एका बाजूला जर विचार केला तर वडोली संघाकडून शिवांश इलेव्हन कडून एक मोठं नाव खरं तर रुपेशला पण पाहतो रुपेश इन ऍक्शन मध्ये खेळताना तदनंतर समीर मामा नक्कीच एक खऱ्या अर्थाने मोठं नाव जुने जाणते खेळाडू 40+ चे खेळाडू आहेत आणि आज इन ऍक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतील नक्कीच चांगली मॅच आहे यावेळेस खऱ्या अर्थाने जर विचार केला रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्याला नक्कीच हार्दिक पांड्याची खाती दिली जाते तोच खेळाडू आता मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय सत्यजीला आपण पाहतोय नक्कीच हार्दिक पांड्याने तो ओळखला जातो तो खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये
नक्कीच पाहायला मिळतोय. रात्याने मोठमोठ्या नक्कीच षटकार त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच ही अपेक्षा असेल सर्व खेळाडूंची आणि त्याच प्रकारे अवश्य देखील, कारण की एक मोठा खेळाडू आहे आणि सातत्याने व्यावसायिक संघामध्ये खेळत असतो आणि आज देखील आपण पाहिलं तर इथे खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या वेळेस लेग साईडच्या दिशेने पुल केले, फक्त ढकलण्याचं दिशा दाखवण्याचं काम केलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे मात्र धावांचं श्री गणेश होत असताना आई गावदेवी आदगाव या सगळ्याचा पाहायला मिळतोय. 2 धावा धाव फलकावरती, 2 बॉल आणि 2 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक आपण पाहतो यावेळेस हाताळण्यासाठी सज्ज शार्दूल. ज्या प्रकारे आपण इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये पाहतो शार्दूल ठाकूरला, परंतु इथे मात्र शार्दूल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शार्दूल माडिक हा खेळाडू आहे. पुढचा बॉल यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, लीडिंग एज पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र पूर्णपणे आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच पाहायला मिळेल, कारण की 3 बॉलचा खेळ झाला फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावरती आहेत. 2 धावा त्या फलकावरती आहेत. एक मोठा खेळाडू, परंतु आता मात्र थोडस बॅकफूट वाटते हा संघ मात्र खेळतोय, कारण की जर विचार केला तर बॅलन्स सामना आहे, कारण त्याने मोठे संघ आमने सामने फाईट करतात, परंतु आता मात्र पाहावा लागेल. पुढचा बॉल यावेळेस घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहावं लागेल. यस, व्हाईट बॉल, व्हाईट +1. दोन्ही हात पंचांची समांतर धावा मिळाल्या त्या अवंतर, आणि अवंतर धाव्याने धावफलकात पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावरती. 4 रनचा स्कोर कार्ड, 3 बॉलचा खेळ झाला आणि 4 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. आता मात्र शांतता संयमीचा खेळ चालू आहे, कारण आता शांत संयमी आता खेळी मात्र ते केली आहे सत्तेजीने, परंतु इथे मात्र जर धावा बनवायचे असेल तर मोठे फटके इथे मात्र गरजेचे आहेत. पुढचा बॉल यावेळेस डान्सिंग द डाऊन फटका खेळला, एक बॅटची खेळा आपल्याला पाहायला मिळते. थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, एकच धाव इथे मात्र फक्त मिळत असताना आज मी तर म्हणेन ना मोठा प्रहार ते करतात, परंतु तितका टायमिंग तितका मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली येत नाही सतेजच्या, त्यामुळे इथे मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही. याच दरम्यान प्रणव जाधव आपण असाल तर नक्कीच आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शार्दूल आपण पाहतो यावेळेस खेळताना एंडला आपण पाहतो एकही बॉल खेळला नव्हता शुभम, आता मात्र स्ट्राईक वरती या. 4 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा धाव फलकावरती, उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय, यावेळेस प्रहार करायचा होता ऑन साइडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. शिवांश 11 वडवली या संघाकडून पाहायला मिळते. नक्कीच खऱ्या अर्थानं विचार केला तर शिवांश 11 वडवली या संघ मात्र नक्कीच त्यांची टीम ओनर सुकृत मांजरेकर यावेळीच प्रहार केला. इथे मात्र राजा तर राजा बाकी सारी प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किस में कितना है दम. यावेळेस पूर्णपणे प्रहार केलाय. आगास दाखवत असताना शुभमच्या बॅट मधून हा मात्र एक कडक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि तब्बल धावफलक जाऊन पोहोचलाय. दुहेरी अंकांमध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ नो विकेट. आतापर्यंत पाहायला गेलं तर एकही विकेट या आपण पाहायला मिळत नाही, कारण की इव्हन जोडी सलामीर जोडी मैदानाच्या आत आहे. एक महत्वाचा षटकार नक्की झाला शेवटच्या बॉल वरती. तेच खऱ्या अर्थाने यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती रुपेशला पण पाहतोय. खऱ्या अर्थाने अतूट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून देखील जिनी घेतली आणि सातत्याने जिनी सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. रुपेश आपल्याला पाहायला मिळतील, तदनंतर मयुरेश मांजरेकर असतील, संपूर्ण त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल.
खऱ्या अर्थानं नक्कीच चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याचं काम, एकी आणून इथे मात्र खेळवण्याचं एक खूप मोठं काम असतं. हेच इथे मात्र सक्सेसफुल इथे मात्र पार पडलंय. नक्कीच खऱ्या अर्थानं विचार केला तर रुपेश चांदवेडकर असतील, त्यानंतर संवेद मोहित, त्यानंतर युवराज तोडणकर, शुभम मांजरेकर, साई मांजरेकर, प्रथम मांजरेकर, अमृत बोरकर, तेज करदेकर, सिद्धेश्वर तोडणकर, सिद्धार्थ बोरकर, त्यानंतर मयुरेश मयेकर. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने एक मोठं हात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र स्टँड अँड डिस्पॅच हा येतोय आता. ह्यूज लॉंग अवे षटकार साधावा. नक्कीच ट्रेडमार्क दाखवत असताना का त्याला म्हटलं जातं हार्दिक पांड्या ऑफ रायगड टेनिस बॉल क्रिकेट, ते मात्र आता सिद्ध केला. परंतु समोर कोण गोलंदाज, रुपेश, त्या गोलंदाजाला मात्र प्रहार केलाय, हल्ला चढवलाय त्या गोलंदाजावरती. पुढचा बॉल परत एकदा कुटप्पाचा बॉल हवेमध्ये, इथे फटका. जेची संधी होती मैदानाच्या आत घडली चुकी, इथे मात्र आता चुकी मैदानाच्या आत कितपर मागतरते ते देखील पाहावं लागेल. मोठा धक्का लागला असा, परंतु इथे मात्र चुकी मैदानाच्या आत घडली. मोठी विकेट आहे ही, मात्र कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली पाहावं लागेल. इथे मात्र महत्वाची विकेट होती, परंतु आता मात्र मैदानाच्या आत घडलंय काय पाहावं लागेल. नक्कीच प्रोत्साहन देण्यासाठी छोटे खेळाडू ते सपोर्ट करण्यासाठी मात्र इथे आलेत. नक्कीच एक मोठा खेळाडू सतेज पाटील, हार्दिक पांड्या ऑफ टेनिस बॉल क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे, तो यावेळेस मैदानाच्या आत आहे. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. हाफ ट्रॅकर बॉल आपण पाहतो इथे मात्र यस वाईड बॉल. पंचांची डिसिजन देतील. ओमकारला पण पाहतो, ओमकार आणि त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय शुभमला, शुभम मांजरेकर. राजाने काल खेळताना पाहायला मिळाले होते इन ऍक्शन मध्ये, परंतु त्यांचा संघ परास्त झाला, परंतु चांगला खेळला. नक्कीच क्वालिफाय झाले चुकीचे दुरुस्ती. खरं तर मोठा संघ आहे, परंतु हा कालचा जर विचार केला तर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला शुभमचा. चांगली सुरुवात आहे, शुभ संख्या 21 रन्स. शेवटचा बॉल आहे 1 to go. 5 बॉलचा खेळ झालाय आणि आतापर्यंत विचार केला 9 धावा रुपेशने खर्च केल्यात. पुढचा बॉल इज मर्तबा हवाई फायर, तारामंडल में भेजी ये गेंद जाती हुई सीमा रेषा पार, षटकार सा सिक्सर. क्लास फटका, दर्जेदार क्लास दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय फलंदाजी आहे त्याच्या मात्र क्लास दाखवला ते म्हणजे सतेजने. खऱ्या अर्थाने सतेजचा जर विचार केला तर 8 बॉल 10 धावा, परंतु इथे मात्र हाय फलंदाजी केली आहे ते म्हणजे शुभमने. क्लास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शुभमचे. काय फटका त्याच्या बॅट मधून आला. नक्कीच धावफलकाचा जर विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि याच दरम्यान अतुलजी मार्कंडे आपण असाल तर नक्कीच व्यासपीठावरती यायचं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य चलेंद्रजी पोलेकर साहेब, खऱ्या अर्थानं बागमांडला विभाग अध्यक्ष,
प्रकारे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि त्यांचं इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. चंद्रकांतजी चलेंद्रजी पोलेकर साहेब नक्कीच त्यांचं देखील स्वागत आणि त्याच दरम्यान सन्मान्य अभयजी पोलेकर साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस युवराजचा आपण पाहतोय. खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे फटका सजवला. विश्व प्रिजम मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात होता. इथे मात्र थोडीशी डोक्याची घंटा जरूर वाजली होती ती म्हणजे पंचाच्या माध्यमातून आपण पाहतोय शुभमला तिथे मात्र पंचाची भूमिका घेत आहेत आणि आता मात्र युवराज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या बॉलचा जर विचार केला डॉट बॉल आला त्यानंतर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ नक्कीच झाला आणि 28 धावा धाव फलकावरती आहे. सलामी जोडी मैदानात दाखल आहे. पुढचा बॉल यावेळेस प्रहार केलाय. फटका इथे हवेमध्ये बराच वेळ क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. चुकी घडणार नाही. यावेळी क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज शुभमचा खेळ. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला आईगाव देवी आदगाव या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतो श्रमिक राऊत. एक मोठं नाव आहे. ब्रँड अँबॅसेडर आहेत. नक्कीच हरेश्वर विभाग असे नक्कीच ब्रँड अँबॅसेडर आहेत. आमच्यापर्यंत नक्कीच माहिती सोपवली. नक्कीच श्रमिक राऊतला आपण पाहतोय यावेळेस मोठा खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख सातत्याने होत असते तोच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही स्टार खेळाडू आज मात्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. या खऱ्या अर्थाने मैदानामध्ये बरेच स्टार आज खऱ्या अर्थाने तारा मंडल मधून इथे इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि आज तीच कामगिरी मात्र सत्यज आणि शुभमने काय सुरुवात केली आहे. शुभमने आणि त्याच प्रकारे सत्यजने त्याची साथ दिली. थोडस नक्कीच शांततेत संयमीचा खेळ आतापर्यंत सतीशच्या माध्यमातून झाला परंतु शुभमने काय फलंदाजी केली. क्लास फलंदाजी. सुरुवात चांगली आपल्या संघाला ज्या प्रकारे पाहिजे होती त्या प्रकारे केली आहे परंतु आता मात्र सांभाळायची पारी आली ती म्हणजे आता श्रमिकची. श्रमिक आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आत. 2 बॉल नक्कीच 3 बॉलचा खेळ झालाय. 2 षटकाच्या आपण पाहतोय अंतर्गत तिसरा षटक प्रगती पथावरती या षटक क्रमांक 3. पुढचा बॉल यावेळेस श्रमिक त्यासमोर यावेळेस आल्या हवाई फायर करण्याचा प्रयत्न इथं मात्र फसलाय. स्ट्रेट टेंडरी बास्केट. आल्या पावलाने मागे परतताना श्रमिकला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 फलंदाज इथे मात्र बॅक टू द ग्राउंड. नक्कीच काय सुरुवात आहे. ज्या प्रकारे आपण जर विचार केला तर धावा एका बाजूला बनत होत्या परंतु आता मात्र इथे मी तर म्हणजे स्कोर कार्डला ब्रेक लावण्याचं काम ज्याने केलं तो हा गोलंदाज आहे. 4 बॉलचा खेळ त्यांनी नक्कीच इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल त्यांनी टाकलेत फक्त 2च धावा इथे मात्र खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. 1 धाव चुकीची दुरुस्ती 1 धाव त्यांनी मात्र खर्च केली आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. लाजवाब. सचिन मोरेला आपण पाहतो एक मोठा खेळाडू खऱ्या अर्थाने जुना जाणता खेळाडू आहे आणि जो विचार केला नक्कीच ज्या प्रकारे विचार करतोय मोठमोठ्या संघाला जिने खऱ्या अर्थाने जिने प्रतिनिधित्व केलं तो सचिन मोरे आता मात्र मैदानाच्या आत आहे. जेणेकरून आता मात्र तो दिसत नाही परंतु ज्यावेळेस तो खेळायचा त्यावेळेस मात्र सर्व त्याला पाहत राहायचे तोच असा खेळाडू आहे परंतु आता मात्र 40+ मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल थोडासा तेज तरार बननाट वेग टप्पा पडल्यानंतर अंगावरती आला बॉल. तेज तरार बॉल होता युवराजचा. पाहिला तर नक्कीच चेहऱ्यावरती ब्लश झाला. बॉल थोडासा आदळला परंतु त्याला देखील माहिती तो एक मोठा खेळाडू आहे सचिन मोरे लगेच साथ देण्यासाठी याला सतीशचे. शेवटचा बॉल असेल फक्त आणि फक्त 2 धावा मात्र खर्च केल्यात युवराजने. कमाल. कौतुक करावं तितकं कमी आहे युवराजचं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या षटकाचा नक्की शेवटचा बॉल आहे. यावेळेस फक्त दिशा दाखवली सन्मानित केलाय. 1 धाव इथे मात्र कंप्लीट होत असताना फक्त 1च धाव असेल नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम इथे मात्र केले सतेजने. 3 षटकाच्या खेळ समाप्त झालाय. धावफलक पोहोचलाय 30.00 सरासरीने इथे मात्र धावा बनवाव्यात अशी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जो विचार केला 10.00 सरासरीने इथे मात्र धावफलक पुढे जाऊन सरसावलाय. 30 धावा
आणि असं पाणी पोचवायचं त्यांच्यापर्यंत विनंती असेल. आणि की जर कौतुक करावं तितकं कमी आहे. जर स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर युवराजचा जर विचार केला फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. विकेट कोणाची असेल तर पहिलं आपण पाहिलं शुभम त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर श्रमिक राऊत एक मोठं नाव होतं आणि नक्कीच त्या दोघांच्या माध्यमातून खरं तर बऱ्याच धावा मात्र इथे बनवले असतात परंतु ते दोन्ही फलंदाज आता मात्र खेळाडू तंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं नाव आहे परंतु आता मात्र बॅक टू एंड आपल्याला पाहायला मिळतं. हे नक्कीच पाणी पोहोचवतात. 2 मिनिटं वेट करायचा. 2 मिनिटं विनंती असेल. नक्कीच पाणी पोहोचवत आहेत तुमच्यापर्यंत. नक्कीच कडक असं होऊ नये. सर्व खेळाडूंना विनंती असेल नक्कीच पाणी सातत्याने पियत राहा जेणेकरून डिहायड्रेट नाही होणार. त्यासाठी नक्कीच आपण पाणी पियत राहा कारण की कडक असं होऊ नये. सातत्याने खेळाडूला ज्याची गरज असते पाण्याची. नक्कीच त्याने परीक्षित तोडणकर नक्कीच जे गणेश स्पोर्ट्सची नक्कीच एक टेक्निकल टीम मध्ये असतात सातत्याने आणि आज मात्र इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघामधून नक्कीच त्यांचे ओनर देखील इथे उपस्थित आहेत. नितेश पोलेकर साहेब तिथे उपस्थित व्यासपीठावर पाहतात. कारण स्पर्धेची आस्वाद घेत असताना मजा घेत असताना स्पर्धेची चौथा आणि अंतिम षटक. एका बाजूला विचार केला तर गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण षटक आहे तर फलंदाजी करत असताना हाणामारीचं षटक. पहिला बॉल यावेळेस पूल केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र भेदून गेलाय. एकच धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे आणि आता मात्र ही एक धाव. 31 धावा फलकावरती 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात. वन ट्रॅक वरती जर विचार केला गोलंदाज आपण पाहतोय पुढचा बॉल यावेळेस फक्त सुंदर ढकलण्याचा प्रयत्न. इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे पॉइंट मध्ये होता आणि आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक 3. सचिन बॅक टू डक आउट. फलंदाज इथे मात्र बाद. इस बॉलर नेम गोलंदाज येस बॉलर नेम प्लीज विनंती असेल. गोलंदाज बघा गोलंदाजाचं नाव सांगा. बघा हा एक्स्ट्रा खेळाडू आपला पाठवा विनंती असेल. सातत्याने आपल्याला आवाज द्यावा लागतोय. मोठी स्पर्धा आहे याची देखील नोंद घ्या. दिग्विजय यावेळेस फलंदाजीसाठी आला. एक मोठा खेळाडू परंतु आता मात्र इन ऍक्शन मध्ये सध्याच्या स्थितीला जर विचार केला तर 31 धावा फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतो ज्या प्रकारे गणागती मानला जातो आता देखील काय कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल. यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र नोमा सँडिंगला चेंडू आदळला आणि इथे बघता बघता ही एक चिकी सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. एकाच्या मदतीने दाफला जाऊन पोहोचले तब्बल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. तब्बल आता विचार केला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सतीशचा जो विचार केला ओपनिंग साठी आला होता शेवटपर्यंत मात्र आता खेळतोय परंतु नक्कीच ऍव्हरेज पाहिलं तर 12 बॉल मध्ये 13 धावा त्याने मात्र बनवल्यात. परंतु या 3 बॉल मध्ये किती धावा एकवडण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस प्रहार करायचा होता परंतु लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. करणची 4 बॉलचा खेळ झालाय. फक्त धावा खर्च केले 3 आणि 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक खाली जज करतो. इथे मात्र सुटली आणि ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. नक्की स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचं काम इथे मात्र केले सतीश नाही. मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र टायमिंग थोडंसं प्रॉपर नव्हता. परंतु एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. थोडीशी चुकी इथे मात्र केली आहे त्या क्षेत्ररक्षकाने संवेदने. शेवटचा बॉल आहे 1 to go. दाफलकाचा विचार केला 34 धावा दाफलकावर या 34 रनचा स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती किती धावा आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. फटका चांगला सजवलाय अलॉंग विथ द कार्पेट. दुसऱ्या धाव्याचा कॉल येते आणि इथे मात्र पाहावं लागेल पंच निर्णय पोहोचवतील. यस 2 धावा कुठे बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळ्याने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 36 या आकड्यावरती. 36 रनचा स्कोर कार्ड. 37 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि 37 धावेची गरज. यस तोपर्यंत होळी यावेळेस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खरं आता मान्यवरती ते मात्र उपस्थित आहेत. त्यांचं इथे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि की प्रथमतः आपण करूया शैलेंद्रजी पोलेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थानं बागमांडला विभाग अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. प्रेमाचं प्रतीक म्हणजे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. सिद्धेश्वर तोडणकरला आपण पाहतोय राहताना त्याच्या शुभाचे इथे मात्र सन्मानित केलं त्यांना नक्कीच सन्मान्य शैलेंद्रजी पोलेकर साहेब बागमांडला विभागाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद आभार. त्यानंतर नक्कीच सन्मान्य अभयजी पोलेकर साहेब त्यांचं यथोचित मान सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. आपण या नक्कीच साहेब अभयजी पोलेकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती प्रेमाचं प्रतीक म्हणजे नक्कीच पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जातं आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. यथोचित मान सन्मान त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केलाय. धन्यवाद आभार. यस धन्यवाद. आपण नक्कीच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि त्या दरम्यान इलेक्शन मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आई गावदेवी अदगाव संघ इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि एंटर झालाय. नक्कीच आपण पाहतोय लाईन मध्ये खऱ्या अर्थानं इथे मात्र एंटर प्रथमला आपण पाहतोय. इथे मात्र पहिले तदनंतर सतेज पाटील नवीन नागवेकर श्रमिक राऊत तदनंतर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र स्वागतला आपण पाहतोय दिग्विजय मोरे असतील सचिन मोरे सुशांत सुर्वे क्षितिज नागवेकर शुभम मांजरेकरला आपण पाहतोय. तिथे मात्र शुभम नागवेकर तिथे नक्कीच काय फलंदाजी केली होती शुभमने. कमालाची फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. नक्कीच खऱ्या अर्थानं सन्मान्य शैलेंद्रजी पोलेकर साहेब यांच्या वतीने आमच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी या आणि त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आहे शैलेंद्रजी पोलेकर साहेब बागमांडला विभागाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य देखील बागमांडल्याचे. आणि नक्कीच अजून एक संधी आली सुवर्ण संधी सन्मान्य शैलेंद्रजी पोलेकर साहेब यांच्या वतीने जो संघ नक्कीच पहिला क्रमांक पटकावेल म्हणजे जो चॅम्पियन असेल या स्पर्धेचा त्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने देखील असेल. तर आता एक डॅशिंग व्यक्तिमत्व सातत्याने कॅश प्राइज त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच सपोर्ट असतो क्रिकेटसाठी. आज देखील तीच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच जो प्रथम क्रमांक इथं मात्र पटकावेल या भंडारी प्रीमियर लीग 2024 चा जो मानकरी असेल चॅम्पियन संघ असेल त्याला रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने असेल. त्यानंतर नक्कीच आपण पाहतो सन्मान्य अभयजी पोलेकर साहेब यांच्या वतीने आपल्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. चलो स्पीडअप करा. यस दुसरं सत्र इथे मात्र चालू होईल. येणारे 24 बॉल आणि आता मात्र गरज असेल 37 धाव्यांची. येणारे 24 बॉल आणि 37 धाव्यांची आवश्यकता
आणि याच दरम्यान प्रणव जाधव यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आपण या नक्कीच विनंती असेल. तेच आपण पाहतो खरं आता पुन्हा एकदा दुपारच्या आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र इथे मात्र चालू आहे. 10:58 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि खरं आता चांगली स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये ही महत्वाची मॅच. एका बाजूला आयगाव देवी आदगाव संघ खेळतोय, तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवांश 11 वडोली हा संघ खेळतोय. आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय इथे मात्र बघा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. रुपेश विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. बघा आपली स्पर्धा आहे, एक खेळाडू पाठवा नाव सांगण्यासाठी, ज्याला नाव माहिती सर्वांचे. स्ट्राईकला नक्कीच मुकेशला आपण पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंडला समीर ही जोडी मैदानाच्या आत. A1 जोडी सलामी जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉलिंग ट्रॅक वरती सतीश पाटील आपण पाहतो यावेळेस सज्ज झालाय पहिले षटक घेऊन. एक मोठं नाव हार्दिक पांड्या ऑफ रायगड टेनिस क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. तोच आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती एक मोठं नाव आहे. आणि खऱ्या अर्थाने तो विचार केला मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्याने नक्कीच आपलं नाव मोठं केलंय आणि छाप सोडली स्पर्धेमध्ये. यस पहिला बॉल मोठा विकेट हवेमध्ये फटका. बराच वेळ हवेमध्ये फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खाली क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र चुकी झाली मैदानाच्या आत. आणि आता मात्र एक धाव इथे कंप्लीट होत असताना चिकी सिंगल धावांचा श्रीगणेश होत असताना टीम शिवांश 11 वडोली या संघाचा पाहायला मिळतोय. सगळ्या आता विचार केला आयगाव देवी आदगाव संघ खेळतोय. त्याची टीम ओनर नक्कीच आपण पाहतोय सचिन मोरे, त्याचप्रमाणे प्रेषित तोडणकर, नवीन नागवेकर नक्कीच तिन्ही संघ मालक आहेत. सातत्याने आयगाव देवी आदगाव या संघाकडून सातत्याने मोठं नाव करण्याचा प्रयत्न असतो. फुलटॉस बॉल यावेळेस फुल केलंय ऑन साइडच्या दिशेला स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या दिशेने. 9+2 टोटल मे 3 या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावरती. 4 रनचा स्कोर कार्ड. यस नवीन बॉल द्यायचा आहे. स्पीडअप करा बघा विनंती असेल ना. बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यस आपले व्हॉलंटियर छोटे पॅकेट बॉल आणण्यासाठी जायचं आपण. फ्रीडचा कॉल आहे. यस ग्रीन सिग्नल आहे. जो फ्रीडचा संधी असेल यावेळेस समीर मामाला यावेळेस मोठा फटका खेळायची. एक मामा मोठं नाव 40+ खेळाडू आहे. मुकेश आणि समीर मामा यावेळेस फलंदाजीसाठी यात. रुपेश यांचा संघ आहे. खरं त्यानं आपण पाहतो शिवांश 11 वडोली एक मोठे नाव आहे. सातत्याने आपण स्पर्धा पाहत असतो त्यांची देखील. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता लाऊड अपील आहे, परंतु इथे मात्र LBW मध्ये नक्कीच विकेट नसेल. लेग बायची विकेट आपल्याला पाहायला मिळणार नाही या स्पर्धेमध्ये. हा नियम नाही आहे, परंतु जरी असता तरी हाईट फॅक्टर होती. खरं त्यानं नक्कीच अंगाला वरती इथं आदळला होता बॉल. आणि सातत्याने जर विचार केला तर चांगली कमबॅक इथे मित्रमंडळीने यावेळेस केले ते म्हणजे सत्तेजने. आता मात्र समीकरण बदलत असताना या मॅच मध्ये पुढचा बॉल यावेळी टप्पा पडल्यानंतर अंगावरती आलेला बॉल पाहायला मिळाला. आणि आता मात्र ही एकच धाव चिकी सिंगल. एक धावाने इथे मात्र पाहायला मिळते. या धावा मात्र पुढे सरसवतात. दुपारचं सत्र नक्की थोडा वेळ पाहायला मिळेल, कारण त्याने मोठमोठे संघ इथे आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये 6 धावा फलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. यावेळेस बॉल कलेक्ट केला फेकला तोपर्यंत इथे मात्र ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते.
आता मात्र धावांचा जर विचार केला धावफलक पोहोचले तब्बल 7. शांतता संयमीचा खेळ इथे मात्र चालू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि विचार केला तर खऱ्या अर्थानं मोठमोठे खेळाडू इथे मात्र खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच भंडारी समाजातील एक खऱ्या अर्थाने उभरते सितारे सातत्याने आपल्याला स्पर्धेमध्ये ज्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलंय. कौतुक असतं की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी केलं सर्वांना एकत्र आणण्याचं काम आणि त्याचप्रमाणे नक्कीच ही स्पर्धा इथे मात्र चांगल्या पद्धतीने आयोजली आणि खऱ्या अर्थाने एक मोठं काम असतं. खऱ्या अर्थाने छोटं नाही आहे कारण की तब्बल 140 खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम एक मोठं काम आहे. खऱ्या अर्थाने संपूर्ण टीमच्या माध्यमातून ते नक्कीच झालंय आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे. दर्जा देण्याचं काम नक्कीच सर्व खेळाडूंचं असतं परंतु त्याच प्रकारे जर विचार केला तर ही महत्वाची मॅच त्याच प्रकारे आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूला ऐकवदिव्य आदगाव आणि वडवली संघ यावेळेस हवेमध्ये फटकाय मिडविकेट रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतं. नवीनला आपण पाहतोय इथे मात्र चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र मिळतील पूर्णपणे या 4 धावा चौकार 4 रन्स. इथे मात्र चुकी घडली आहे. राहताना एक मोठा खेळाडू नवीन देखील परंतु आता मात्र चुकी करत असताना मैदानाच्या आत आणि समालोचक देखील आहे. सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू नवीनला पण तिथे पाहिलं परंतु चुकी मैदानाच्या आत नक्कीच घडली आहे. 12 धावा धाव फलकावरती 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 12 रन्स ऑन बोर्ड. राहताना आता मात्र येणारे 18 बॉल आणि गरज असेल ती 25 धाव्यांची. 18 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये. राहताना नक्कीच जी आमच्यासोबत रुपेशने चर्चा केली होती कॅप्टनने त्यांच्या नक्कीच म्हटलं होतं की होम ग्राउंड त्यांना माहिती आहे कसं यावेळेस या धावा मात्र चेस करायच्या कसं पाठलाग करायचा. त्याच प्रकारे आता मात्र 12 धावा दफलकावरती आणि नक्कीच चांगला निर्णय मी तर म्हणेन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल कारण की थोडंसं बॉल टू बॉल यावेळेस धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच 37 धावांचं इतकं मोठं लक्ष नव्हतं. कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर तब्बल 50 ते 60 धावा देखील बनत होत्या परंतु आता मात्र चांगल्या कमी धावांवरती रोखण्याचं काम त्या गोलंदाजाचं नक्कीच पाहायला मिळेल. युवराज असेल त्यानंतर शेवटचं ज्यांनी षटक हाताळलं करण ही चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटची नक्कीच हॅट्रिक संपादित केली कुठल्याही या गोलंदाजाने नक्कीच श्रमिकने जर हॅट्रिक संपादित केली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव जाधव साहेबांच्या वतीने तब्बल 5,001 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच पाहायला मिळेल. जर विकेट हॅट्रिक संपादित केली श्रमिक राऊतने तर नक्कीच 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. श्रमिकसाठी नक्कीच संधी आली आहे. पहिला बॉल यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला आणि आता मात्र जर विचार केला तर चांगला कमबॅक. यावेळेस मात्र मित्रमंडळींना कमबॅक करण्याच्या परिस्थितीमध्ये आता सध्याच्या घडीला हा संघ पाहायला मिळतोय. ऐकाव दिव्य आदगाव एक मोठं नाव आहे नक्कीच त्या मागचं कारण खूप मोठं आहे कारण की विचार केला तर आयगाव दिव्य आदगाव एक मोठं नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार यावेळेस पायाला आदळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला पूर्णपणे मित्रमंडळींनी यावेळेस पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम जणू काही श्रमिकने केलंय की काय. डॉट बॉलची सांगता इथे होत असताना स्लोवर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लाईन ऑफ लेन चेंज आपल्याला पाहायला मिळते आणि 2 बॉलचा खेळ नक्कीच झालाय. अजून एकही धाव मात्र इथे श्रमिकने खर्च केली नाही. 12 धावा परंतु धाव फलकावरती टोटल स्कोर वरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स स्कोर कार्ड 12 धावा धाव फलकावरती आहेत. तर चांगली स्पर्धा दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 12 धावा आल्या आणि दुसरं षटक आता मात्र प्रगतीपथावरती. षटक क्रमांक दुसरा पुढचा बॉल यावेळेस सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र सुंदर झेल टिपली गेली. फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. मोठा धक्का लागलाय. धक्का क्रमांक पहिला फलंदाज मुकेश बॅक टू डकआउट.
नक्कीच आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आता इन ॲट नंबर 3 वरती रुपेशला आपण पाहतोय. शिवांश इलेव्हन वडोली या संघातून नक्कीच खेळतो आणि सातत्याने एक मोठं नाव आहे. त्याने जे स्पर्धेचे त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आहे नक्कीच पाठिंबा आहे संपूर्ण या टीमचा. मग अशी मी नक्कीच नावं त्यांची घेतली. अर्थांना मयुरेश मांजरेकर असतील, त्यानंतर नक्कीच रुपेशला आपण पाहतोय. नक्कीच अतूट मेहनत या स्पर्धेच्या मागची आणि ती इथे मात्र यशस्वीरित्या पार करून देत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. अजूनही एकही 10 इथे मात्र श्रमिकने आतापर्यंत मात्र खर्च केली नाही. कमाल आहे, कौतुक करावं तितकं कमी श्रमिकचं. दाफलकाचा जर विचार केला दाफलकातून पोहोचलाय तब्बल 12 या आकड्यावरती 12 रन्स स्कोर कार्ड 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता जर विचार केला तर येणारे 15 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. तीन बॉलचा खेळ झालाय. दाफलकातून पोहोचलाय 12 ऑन बोर्ड 12 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच हॅट्रिक साठी संधी आहे. प्रणव जाधव यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज हॅट्रिक साठी. पुढचा बॉल यावेळी टप्पा पडल्यानंतर स्लोवर गतीचा बॉल पाहायला मिळाला. या स्पर्धेत पंच आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हात पंचांचे समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवांतर धावेने दाफलकातून पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 30 रनचा स्कोर कार्ड 13 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळी स्पर्धेत एकदा रुपेश आपण पाहतो डावखुडे आताचा फलंदाज आहे परंतु एक मोठा खेळाडू आहे. यावेळी दाखवून देणारा हा क्लास ट्रेंडमार्क फटका. यावेळेस फटकाचा चटका लागत असताना आई गावदेवी आदगाव या संघाला मिळतील पूर्णपणे 6 धावा. षटकार काही क्लास फलंदाजी आहे. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं एक मोठा खेळाडू आहे होल विसरेल तर रुपेशला काय फलंदाजी पाहायला मिळते. ती तिथे दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव येतोय. येणारे 14 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय घडेल या मॅच मध्ये, कोण जिंकेला सामना. एका बाजूला शिवांश इलेव्हन वडोली तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी आदगाव संघ घेतोय. रफ अँड टफ सामना, हाय व्होल्टेज मॅच आहे. कोण जिंकेल. पुढचा बॉल आपल्या समोर आहे. यावेळेस पाहावं लागेल. लाईन देन चुकीची पाहायला मिळते. पंच परत आमच्या दिशेने वळतात. कॉम्बॉक्सच्या दिशेने वाईट बॉलचा कॉल आलाय. दोन्ही हात पंचाचे समांतर परत एकदा आपल्याला पाहायला मिळतील आणि धावा मिळाल्या त्या अवांतर धावेच्या मदतीने दाफलकातून पोहोचलाय तब्बल 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड 20 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता मात्र जर विचार केला येणारे 14 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलेला बॉल. इथे मात्र संधी होती प्रथमच्या माध्यमातून परंतु थोडीशी चुकी. नक्कीच थोडीसा पुढे आपल्याला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळतो आणि धावांचा जर विचार केला दाफलकातून पोहोचले तब्बल 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड 20 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. आणि आता येणारे 13 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच लेग साईडच्या दिशेने पूल केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक मागे धावतोय. बॉल कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावाचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं. एकच धाव इथे मात्र समाधान मानावं लागेल. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. टीट फॉर टॅट जसं तसे उत्तर देण्याचं काम इथे मात्र शिवांश इलेव्हन वडोली या संघाने मात्र केलाय. 21 धावा लॉस ऑफ 1 विकेट. अडथळा जर विचार केला तर येणारे आता 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच काही सांगू शकत नाहीये कारण की महत्वाची मॅच आहे. क्रिकेटचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला तर आई गावदेवी आदगावकडे टायगर सारखा खेळाडू आहे. टायगर म्हणजे नक्की सुशांत सुर्वेला आपण पाहतोय ऑन फील्ड आहे. आता एक मोठं नाव आहे क्षेत्ररक्षण मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो तो सुशांत सुर्वे. यावेळेस ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस आदगाव प्रीमियर लीग होती त्यावेळेस देखील बेस्ट फिल्डरचा किताब मात्र त्यांनी पटकवला होता तो सुशांत. नक्की सातत्याने
चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दिग्विजय मोरे असेल, सचिन मोरे, त्यानंतर सुशांत सुर्वे असेल, सातत्याने पाठबळ असतं क्रिकेट सर्रार भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. तेच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम सिद्धिविनायक श्रीवर्धन आणि त्यासमोर फाईट करत असताना प्रणव 11 बागमंडला हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये लगेच यायचे विनंती असेल. मान्यवरचे शुभास ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला या लगेच कॅप्टन इनिंग ब्रेक नक्कीच झाले या मॅचची. आपल्याला खरं तर इनिंग ब्रेक मध्ये यायचं होतं परंतु थोडंसं लेट नक्कीच झाला. आपण या लगेच आपण त्वरित यायचे दोन्ही कॅप्टन्स. टॉस का बॉस मध्ये या विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढचा बॉल यावीस आपण पाहतो. प्रथम एकदा परत एकदा बॉल तयार आहे. सोनं फटका खेळायचा होता संधी होती परंतु इथे मात्र लीडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र एक धाव इथे मात्र 1 आली. धावफलक पोहोचले तब्बल 23 रन्स स्कोर कार्ड. सर येस विनंती असेल नितेशजी पोलेकर साहेब आपण या आपल्या शुभाचे नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जाईल. नक्कीच एका टीमचे ओनर आहेत. सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघाचे नक्कीच टीम ओनर आहेत. चला मामा मागे वा आपण विनंती असेल. पंच निर्णय देतील. चला पंच निर्णय देतील. पंच तिथे उपस्थित आहेत. कुठल्या प्रकारचा तिथे मात्र आपण तिथे बोलू नका खेळाडूंनी. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला पंच आमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवा. बाकीच्यांनी कोणी बोलू नका. खेळाडूंना विनंती असेल आपण नक्कीच त्वरित उपस्थिती फिल्डिंग मध्ये दाखवा. मोठी स्पर्धा आहे. नाणेफेकी जिंकली नक्कीच सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघाने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्की चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. फक्त एकच धाव असेल. येस एकच धाव आहे फक्त. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. तब्बल 24 रन्स स्कोर कार्ड. एक धाव इथे मात्र आता मोलाचे आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र येणारे 9 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. यावेळी अकुटप्पाचा बॉल इथे मात्र फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक इथे मात्र जाईल आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार साधा. यावेळेस का म्हटलं जातं 40+ खेळाडू एक क्लास असतो. अनुभवाची खान म्हणून ओळखला जातो. तोच आता मात्र मामा. कारण की बॉलिंग ट्रॅक वरतीचा विचार केला प्रथम आहे परंतु त्याला मात्र फेकून देण्याचं काम मामाने केलंय. आता मात्र येणारे 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज आहे. कुठे होता सामना आणि कुठे नेऊन ठेवलाय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय प्रथमचा. परत एकदा हवेमध्ये फटका. हवाई फायर. खाली क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघतच राहील. यावेळेस मिळतील या 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 32 या आकड्यावरती. खेळाडूचा विचार केला थोडस निराशाजनक चेहरा नक्कीच खेळाडूच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. क्षितिज नागवेकर आपण पाहतोय तिथे मात्र तैनात आहे. थोडस निराशाजनक चेहरा त्यांचा देखील पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेस हवेमध्ये फटका. इथे मात्र आपण पाहतोय एक चिकी सिंगल कंप्लीट. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. यावेळी कौतुक करावं तितकं कमी आहे समीर मामाचं. 8 बॉलची वैयक्तिक खेळी त्यांनी मात्र स्वीकारली आणि 17 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच काम म्हटलं जातं 40+ खेळाडू त्या प्रकारे उदाहरण त्यांनी यावेळेस मात्र सिद्ध केलं. स्वतःला दाखवलं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता येणारे 6 बॉल आणि 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. परंतु आता मात्र काही घडू शकतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जर विचार केला तर मी तर म्हणेन त्या 4 धावा ज्या आपण पाहिल्या नक्कीच नवीनच्या हातातून नक्कीच सुटले पहिल्या षटकामध्ये ते नक्कीच यावेळेस महाग ठरतील का. कारण की 1-2 धावा या क्रिकेटमध्ये महत्वाच्या असतात. आणि त्याच प्रकारे आता मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते एक वेगळ्या वळणावरती.
येणारे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला शुभम नागवेकर, ज्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. पहिल्या 17 मध्ये आपण पाहिलं ओपनिंगसाठी आला होता आणि तब्बल 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या. चांगली सुरुवात त्यांनी मात्र संघाला करून दिली, परंतु मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप थोडीशी खस्ताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पहिला बॉल हवेमध्ये फटका, इथे मात्र संधी आहे, संधीचं सोनं करेल का? इथे मात्र स्ट्रेट इन दी बास्केट. यावेळी क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुचित झालाय समीर मामाचा खेळ, फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. शार्दूल आपण पाहतोय, ज्याने खऱ्या अर्थाने गोलंदाजी केली होती तो शार्दूल, परंतु नक्की थोडंसं महाग षटक ठरलं होतं, परंतु आता मात्र ती जिम्मेदारी इथे मात्र स्वीकारायची आहे. आता मात्र नक्कीच मी म्हणे सिंगल डबलचा खेळ प्रयत्न करण्याचं इथे मात्र काम नक्कीच बजवेल, कारण की रुपेश आणि शार्दूल, रुपेशचा जर विचार केला नॉन स्ट्राईक एंडवर आहे, जोपर्यंत रुपेश मैदानाच्या आत जोपर्यंत काही घडू शकतं आणि काही बिघडू शकतं, कारण की मोठा खेळाडू आहे. सातत्याने आपण त्याची फलंदाजी पाहिली, काय फलंदाजी करत होता, परंतु आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल. जोपर्यंत बॉल येत नाही तोपर्यंत थांबावं नक्कीच लागेल, कारण की आता मात्र येणारे 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हे थोडंसं चेंज ऑफ फील्ड आपल्याला पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण बदलाव. चला स्पीडअप करा, आयगाव दिवे आजगाव. पुढचा बॉल या 20 राईट आर्म ओव्हर द विकेट. परत एकदा बॉल तयार आहे शुभम, त्यासमोर फेस करेल शार्दूल. टप्प्याचा बॉल ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला, इथे दिग्विजयला संधी होती, बॉलला पकडला असं फेकला असं तोपर्यंत डोक्याची घंटा जरूर वाजली असती, परंतु आता मात्र समीकरणमध्ये बदला. येणारे 4 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय होईल ही मॅच, कुठल्या बाजूने मात्र मॅच झुकेल ती येणारी वेळ सांगून जाईल. रुपेशला आपण पाहतोय, एक मोठा खेळाडू आहे, प्रत्येक बॉलवरती कसं खेळायचं त्याला माहिती आहे. ते नक्कीच मागच्या आपल्या नक्कीच ज्यावेळेस टॉस होता त्यावेळेस देखील आमच्या समय जोडले गेले होते, त्यावेळेस देखील बोलले की होम ग्राउंड आहे, आम्हाला माहिती आहे यावेळेस कसं खेळायचं. त्याच प्रकारे उदाहरण मात्र आता दाखवत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल या 20 परत एकदा बॉल तयार. सिद्धिविनायक श्रीवर्धनने नक्कीच नाणेफेकी जिंकली आणि नक्कीच निर्णय घेतलाय गोलंदाजीचा, इन्व्हाइट केलाय, आमंत्रित केलाय समोरच्या टीमला फलंदाजीसाठी. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, काय फटकाय, लाजवाब फलंदाजी या मॅच मध्ये मात्र हा हिरा चमकलाय. कौतुक करावं तितकं कमी आहे. रुपेश स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पुल अनसक्सेसफुल. भेज दिया तारामंडल में जाती हुई गेंद 6 रन के लिए 6. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, नजाकत बरा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला रुपेशच्या माध्यमातून. नावाप्रमाणे इथे मात्र कामगिरी केली आणि कमालीची इथे मात्र विजय मिळाला. शिवांश 11 वडवली या संघाला जिंकलेल्या टीमचे हार्दिक